Hello friends, my name is Saurabh Moik आणि आपण साहेब आता ओनली मॅथमॅटिक्स चॅनल. आज आपण डिफरन्सिएशनचा लेसन मधील पार्ट नंबर 2 बघणार आहोत. पार्ट नंबर 1 मध्ये मी तुम्हाला डिफरन्सिएशनचे एकदम बेसिक कन्सेप्ट सांगितले. जर कोणी तुम्ही पार्ट नंबर 1 नसेल बघितला तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही पार्ट 1 बघू शकता. तर जसं की मी पार्ट 1 मध्ये सांगितले कंपोजिटिव्ह फंक्शन. कंपोजिट फंक्शन काय आहे? तर फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन असणं त्यालाच काय म्हणणार? कंपोजिटिव्ह फंक्शन. करेक्ट. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सरसाइज 1.1 मधील काही क्वेश्चन सॉल्व केले. क्वेश्चन नंबर 1 असेल, क्वेश्चन नंबर 2 असेल. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये देखील तुम्हाला काही क्वेश्चन मी सॉल्व करायला सांगितले. ते सुद्धा मी क्वेश्चन काही सॉल्व करून घेतले. क्लिअर. जर कुणी आहे ना ते व्हिडिओ नसेल पाहिजे तर ते व्हिडिओ पहिले बघा. त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन जे क्वेश्चन सॉल्व करून ते क्वेश्चन एकदम इझी पद्धतीने अंडरस्टँड होईल. आज आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. एक्सरसाइज 1.1 मधलाच क्वेश्चन नंबर 3 मध्ये काही क्वेश्चन सॉल्व करणार आहेत. आता मी एक क्वेश्चन बोर्डवर दिलाय. तो क्वेश्चन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 3 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 होल ब्रॅकेट रेस टू 4. करेक्ट. आता याच्यात काय दोन फंक्शन आहे, म्हणजे याला जर एफ ऑफ एक्स म्हणलं तर याला काय म्हणणार? जी ऑफ एक्स. करेक्ट. आता हे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे यासाठी काही कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही. हे कोणचे फंक्शन आहे? तर कंपोजिटिव्ह फंक्शन आहे. क्लिअर. आता हे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे? समजा आता याला वाय कसं घ्या? वाय इक्वल टू यू प्लस व्ही. यू म्हणजे काय? एकतर फंक्शन कोणतं तरी, ए आणि व्ही फंक्शन आहेत. ते दोन्ही फंक्शन कसे वेगवेगळे असणार. म्हणजेच याला जर डिफरन्शिएट केलं dy बाय dx इज इक्वल टू, तर डिफरन्सिएशन सेपरेट होतं. म्हणजेच डिफरन्सिएशन ऑफ द u प्लस डिफरन्सिएशन ऑफ द v. करेक्ट. अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचे. तुम्हाला हे कळले असेल की आता एक आयडिया आली असेल की हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे. लक्ष द्या. हे काय दिलं? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा क्वेश्चन तुम्हाला 99% डिफरन्सिएशनचा क्वेश्चन विचारला जाणार. ते डिफरन्सिएशन कसं असो, कंपोजिटिव्ह फंक्शन असो, लॉगॅरिथमिक फंक्शन असो, कोणतेही फंक्शन असो, तुम्हाला एकच क्वेश्चन येतात. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्लिअर. हा क्वेश्चन असणारच. नंतर हा क्वेश्चन त्याच्यानंतर एक स्टेटमेंट लिहायचं. ते स्टेटमेंट सुद्धा मी सांगितलं की ते स्टेटमेंट काय लिहायचं. आणि ते स्टेटमेंट एकदम फिक्स असते. स्टेटमेंट काय? करेक्ट. डिफरन्शिएट द वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय म्हणजेच काय? याला तुम्ही वाय कन्सिडर करणार. क्लिअर. याला वाय कन्सिडर केलं त्याच्यानंतर डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्लिअर. हे जे स्टेटमेंट आहे ते आपलं स्टेटमेंट काय? फिक्स स्टेटमेंट असं म्हणू शकतो. हे स्टेटमेंट काय बदलत नाही आणि हे स्टेटमेंट तुम्हाला लिहावंच लागते पेपरमध्ये. तर त्याच्यानंतर डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्लिअर. हे केल्यानंतर आपल्याला डिफरन्सिएशन करणार. वायचं डिफरन्सिएशन काय? वायचं डिफरन्सिएशन काय येतंय? करेक्ट. dy बाय dx. तर वायचं डिफरन्सिएशन आलं dy बाय dx. क्लिअर. आता इथं काय दोन फंक्शन आहे. याला u म्हणलं, याला v म्हणलं. क्लिअर. याच्यात काय ऍडिशन आहे? साइन कोणचं ऍडिशन? ऍडिशन असलं की कोणता रूल वापरणार आपण? करेक्ट. u प्लस v रूल वापरणार. तर चला u प्लस v रूल यूज करूया. डिफरन्सिएशन ऑफ द एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 चा क्यूब प्लस डिफरन्सिएशन ऑफ द एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 चा 4. आता इकडे लक्ष द्या. आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 3 चं डिफरन्सिएशन आहे का? नाही. तर मग हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा? मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की कंपोजिट फंक्शन आहे. हे कोणचं आहे? एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एक्स रेस टू एन. म्हणजे जर मी याला होल एक्स कन्सिडर केलं, हा होल एक्स कन्सिडर केला, तर हे कसं एक्स क्यूब. करेक्ट. एक्स क्यूब. आणि एक्स काय? तर आपला एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. क्लिअर. हे फंक्शन आहे आपलं. म्हणजे जर एक्स मध्येच अजून एक फंक्शन आहे तर मग इक्वेशन सॉल्व कसे करायचे? तुम्हाला एवढे बसायची काही गरज नाही की याला एक्स कन्सिडर केलं, याला व्ही कन्सिडर केलं, याला यू कन्सिडर केलं, लाईक ॲज सो. काहीच गरज नाही. डायरेक्ट तुम्ही डिफरन्सिएशन करायचं. dy बाय dx इज इक्वल टू, आता याला एक्स कन्सिडर केलं की लक्ष, याला एक्स कन्सिडर केला, हा काय एक्स एस टू क्यूब,
क्यूब म्हणजे डिफरन्सिएशन ऑफ द एक्स रेस टू एनचं डिफरन्सिएशन काय एक्स रेस टू एनचं डिफरन्सिएशन काय एन एक्स रेस टू एन मायनस वन क्लिअर. तर सेम तसंच करायचं. एन म्हणजेच काय आपला 3 एन 3 आला. त्याच्यानंतर काय म्हणते एक्स आहे तसा म्हणजे जी टर्म आहे ती आहे तशी एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. आता काय इथं एन मायनस वन म्हणजेच काय 3 मायनस 1 क्लिअर. 3 मायनस 1 केलं किती आलं 2 करेक्ट प्लस काहीतरी चुकतंय इकडे लक्ष द्या. इकडे हे मेन कन्सेप्ट आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1चं आपण डिफरन्सिएशन केलंय ना की एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचं केलं हा पहिला पार्ट झाला. त्याच्यात आपलं एक्स म्हणजे काय कन्सिडर केलंय मला सांगा. एक्स म्हणजे आपण नक्की काय कन्सिडर केलंय करेक्ट. एक्स म्हणजेच आपण काय कन्सिडर केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 त्याचं सुद्धा आपल्याला परत डिफरन्सिएशन घ्यावं लागतं. तर चला त्याचं पण आपण आता डिफरन्सिएशन घेऊया. डिफरन्सिएशन ऑफ द एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 क्लिअर. कळालं का हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला. एक्स स्क्वेअर प्लस हे डिफरन्सिएशन का केलं मी तर त्याचं कारण काय आपण एक्स रेस टू एनचं डिफरन्सिएशन केलं म्हणजेच ह्या होल टर्मला काय कन्सिडर केलं एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं. हा एक्स कन्सिडर केला आता याचं परत आपल्याला डिफरन्सिएशन घ्यावं लागतं का तर आपल्या इथे एक्स नाही तर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 हे काय फंक्शन आहे यातलं डिफरन्सिएशन. तर चला आता मग याचं सुद्धा सेम तसंच करूया. याचं काय असेल सांगा काही लिहित बसत नाही. 4x स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 रेस टू 4 मायनस 1 3 करेक्ट. परत काय करणार आपण डिफरन्सिएशन काहीतरी डिफरन्सिएशन घेणार ह्या टर्मचं करेक्ट x स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 क्लिअर. आता त्याचं डिफरन्सिएशन काढायचं. चला पटापट सॉल्व्ह करूया क्वेश्चन. याचं डिफरन्सिएशन काय ते सांगा. dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 चा क्यूब. x स्क्वेअरचं डिफरन्सिएशन 2x x स्क्वेअरचं 2x 4x चं डिफरन्सिएशन 4 कॉन्स्टंट आहे बाहेर आला x राहिला. x चं डिफरन्सिएशन करायला 1 करेक्ट म्हणजेच लिहायची फक्त 4 इंटू 1 लिहायची काही गरज नाही कारण की 1 आपण लिहित नाही मल्टिप्लिकेशन झालं तरी. त्याच्यानंतर काय 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 करेक्ट लिहायची गरज नाही प्लस 4 ऑफ x स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 ही टर्म आहे तशी लिहिली. त्याच्यानंतर काय करणार x स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 चं डिफरन्सिएशन काय आहे x स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 चं करेक्ट 2x मायनस 5 हे का केलं का आलं का तर x स्क्वेअरचं डिफरन्सिएशन आलं 2x तिथं कोणता फॉर्म्युला यूज केला x रेस टू एनचं नंतर मायनस 5x मायनस 5 कॉन्स्टंट बाहेर आला x डिफरन्सिएशन 1 आहे पण फक्त मायनस 5 लिहिला आणि मायनस 2 म्हणजे काय कॉन्स्टंट टर्मचं डिफरन्सिएशन काय असतं करेक्ट 0 म्हणून लिहायची गरज नाही. आपला आता हे आन्सर आले पण हे आन्सर जरा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू आपण. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कसं एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जो पेपर चेक करणार त्याला एकदम इझी दिलं पाहिजे क्वेश्चन. म्हणजेच कसं dy बाय dx इज इक्वल टू 3 बाहेर आला ही बारकी टर्म ती पुढे यायची पहिली 2x मायनस 4 करेक्ट. त्याच्यानंतर कोणची टर्म आहे x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 त्याला लिहूया x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 चा क्यूब प्लस आता इथं काय 4 बारकी टर्म पुढे घ्या 4 2x मायनस 5 नंतर x स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 चा क्यूब क्लिअर. त्याला एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलं એટલે तुमचं सुद्धा हेच आन्सर आलं असेल. जर कोणाचं चुकलं असेल आन्सर काढताना नंतर आता परत क्वेश्चन आहे ना चेक करा किंवा मी ज्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केलाय तो व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ रिपीट करून परत चेक बघा. त्यामुळे तुमच्या ज्या बारीक कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय काय प्रॉब्लेम फेस करता तुम्ही. म्हणजे कोणाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मी साईडला सरकतो. तर फ्रेंड्स बोर्डवर सेकंड क्वेश्चन लिहिलं आहे. क्वेश्चन काय एकदा रीड करा. काय ना की 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू ब्रॅकेट 3 प्लस x मायनस x स्क्वेअर रेस टू 8 करेक्ट.
आता इकडे लक्ष द्या. हा तुम्ही क्वेश्चन बऱ्याच जणांना सॉल्व्ह करता आला असेल, पण ज्यांसाठी डाऊट आहे त्यांसाठी सांगतो मी की त्या कोणचा आहे मल्टिप्लिकेशन असलं की आपण कोणचा दोन्ही फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपण कोणता रूल यूज करतो करेक्ट, प्रोडक्ट रूल म्हणजेच UV रूल. करेक्ट, UV रूल यूज करतो. तर तुम्हाला सांगतो मी मला सांगा UV रूल काय आहे. y इज इक्वल टू UVचं डिफरन्सिएशन काय होणार, dy अपॉन dx इज इक्वल टू पहिला तसंच दुसऱ्याचं डिफरन्सिएशन प्लस दुसरा तसंच पहिल्याचं डिफरन्सिएशन. करेक्ट. हा रूल बऱ्याच जणांना माहिती असेल. जसं तुम्ही हा रूल 11वी स्टँडर्डमध्ये सुद्धा शिकला असेल. जरी कोणाला कन्फ्युजन असेल तरी त्यांनी म्हणजे आधीचा व्हिडिओ त्याच्यात तर तुम्ही बघू शकता. त्यामधून त्या कन्सेप्ट एकदम बारकाईने क्लिअर होऊन जातील. काय तर लक्षात काय पहिलं तर मला एक सांगतो हा रूल लक्षात ठेवायचा असा UV रूल पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक ठेवायचा दुसरा घ्यायचा ॲडिशन करायची, दुसरा ठेवायचा तसाच पहिला घ्यायचा. करेक्ट. आता आपण क्वेश्चन कडे येऊया. आपला क्वेश्चन काय 1 + f(4x) raised to 5 into 3 + x - x² raised to 8. क्लिअर. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार. क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी काय करावं लागतं, एक स्टेटमेंट लिहावं लागतं. ते स्टेटमेंट काय आहे, डिफरन्शिएट y with respect to x. क्लिअर. हे स्टेटमेंट लक्षातच जायला पाहिजे तुमच्या. त्याच्यानंतर काय करणार, डिफरन्शिएशन करणार. काय तर या कमी काय सांगितलं, डिफरन्शिएट y with respect to x. y कुठे आहे क्वेश्चन मध्ये, तर y नाहीचे. y काय करणार आपण कन्सिडर करणार. y काला कन्सिडर करणार तर गिव्हन इक्वेशनला. तर करूया गिव्हन इक्वेशनला कन्सिडर y इज इक्वल टू. क्लिअर. जे इक्वेशन आहे ते. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन y with respect to x. y चं डिफरन्शिएशन काय येतं, क्लिअर, dy/dx इक्वल टू. आता इथं काय मल्टिप्लिकेशन असलं कोणता रूल यूज करणार, प्रोडक्ट रूल काय पहिला तसंच ठेवायचा. तर चला ठेवूया पहिला तसाच 1/4x raised to 5 तसंच ठेवला. त्याच्यानंतर काय करणार सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. तर त्याला घेऊया सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेकंड टर्म 3 + x - x² raised to 8. क्लिअर. नंतर काय करणार, फॉर्म्युला आपला ॲडिशन करणार. तर चला करूया ॲडिशन केली. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्या फॉर्म्युला, तर दुसरा तसाच ठेवायचा. चला तर दुसरा तसाच ठेवूया. दुसरा काय आहे आपलीकडं 3 + x - x² raised to 8. तर तशीच ठेवली. त्याच्यानंतर काय करणार, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर चला पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ द 1 + 4x raised to 5. तर चला मला बरोबर आन्सर सांगा तुम्ही. Differentiation of the dy/dx is equal to 1 + 4x raised to 5. आता इकडे लक्ष द्या. इथं काय फंक्शन आहे त्याला काय करणार आपण पहिलं, हे जे फंक्शन आहे पूर्ण 3 + x - x² raised to 8 याला काय करणार आपण y कन्सिडर करणार. याला फंक्शन कन्सिडर केलं ही रेस टू पॉवर 8 म्हणजे x raised to n च्या फॉर्म्युल्यात आहे. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय n x raised to n - 1. क्लिअर. तर सेम तसंच n म्हणजेच आपला काय आहे n आहे तसंच. त्याच्यानंतर x टर्म 3 + x - x². क्लिअर. आता त्याच्यानंतर काय सांगितलं 8 - y ची जी टर्म आहे त्याच्यातून 1 मायनस करायचं. पॉवर मध्ये जो असेल तो मायनस. जर 8 असेल तर 8 गेला 17 गेला 17 प्लस. क्लिअर. आता त्याच्यानंतर काय करणार, जी टर्म ती टर्म तशी ठेवली. काय 3 + x - x² raised to 8. क्लिअर. ही टर्म तशी ठेवली. त्याच्यानंतर काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह 1 + 4x raised to 5 चा. इथे कोणची टर्म कोणता फॉर्म्युला यूज करणार, x raised to n चा. कुछ तो गड़बड़ हो गई, क्या गड़बड़ हो गई, क्या गड़बड़ हो गई, क्या गड़बड़ हो गई. इधर देखो मैंने
ये पेपर में बहुत कंफ्यूजन आएगा आपको। वाह, बहुत से स्टूडेंट ऐसे नहीं करते, आप बहुत गलती कर जाते हो। इसका डेरिवेटिव निकाला, लेकिन ये क्या एक फंक्शन है, तो फंक्शन है तो उसके अंदर का भी हमें डेरिवेटिव निकालना पड़ेगा। तो चलिए उसका भी डेरिवेटिव निकाल दे। डिफरेंशिएशन ऑफ दैट इसका निकालेंगे, जो अंदर की टर्म है इसका, मतलब 3 + x - x² का। गॉट इट? तो ये बात आपको समझ में आ गई? तो क्या ध्यान में रखना है? तो चलिए हमारा अगला क्या है, ये टर्म है बेसिकली 3 + x - x² इधर लिखा। अब इसका डेरिवेटिव क्या आ जाएगा, इधर कौन सा x² का फॉर्मूला यूज करेंगे, तो चलिए करते। मतलब क्या हो जाएगा, 5 पूरा आगे आ जाएगा, आगे आ गया, क्या क्या रहा, 1 + 4x 1 + 4x। उसके बाद बात तो नहीं गेला 4, और उसके बाद क्या करेंगे, करेक्ट जो अंदर की टर्म है उसका डिफरेंशिएशन निकालेंगे। भेजा मैं इधर लिखता हूँ मैं, डिफरेंशिएशन फ्रॉम द 1 + 4x। करेक्ट। इधर तक आपको सब समझ में आ गया होगा, तो मजाक साइड में रखते हैं। एक बात ध्यान से सुनिए, जब कोई भी क्वेश्चन आप सॉल्व करते तो क्वेश्चन सॉल्व करते समय मैं एक बात ध्यान में रखिए, तो डिफरेंशिएशन का होगा, मैं सिर्फ डिफरेंशिएशन के बारे में बात कर रहा हूँ। जब हम डिफरेंशिएशन के क्वेश्चन सॉल्व करते हैं तो फंक्शन का अगर x = n, मतलब जब ये फंक्शन है होल फंक्शन का आपको डेरिवेटिव करना पड़ेगा। मतलब क्या, अगर मैंने इसका डेरिवेटिव इस पावर का किया, ये पावर अंदर के फंक्शन का नहीं किया, 8 का किया, मतलब x = n का, इस होल टर्म को मैंने इधर देखो, ये वो एक टर्म है रेज़ टू पावर 8, इसका मैंने डिफरेंशिएशन किया 8। लेकिन ये क्या है, ये भी एक फंक्शन है, तो इस फंक्शन का भी हमें क्या करना पड़ेगा, डेरिवेटिव निकालना पड़ेगा। तो वैसे इसका डेरिवेटिव निकालते हैं। इधर तक बात आपको समझ में आ गई कि क्या कि हमें कोई भी डेरिवेटिव निकालते हैं, सिर्फ उसका एक ही डेरिवेटिव नहीं, जो फंक्शन स्टार्ट होता है उस फंक्शन से, जब तक वो फंक्शन स्टार्ट होता है और उसके एंड तक हमें उसका डेरिवेटिव निकालना पडेगा। म्हणजे तुम्ही जर हा क्वेश्चन सॉल्व केला, याचा 8चा डेरिवेटिव काढला म्हणजे x² चा, पण एक्स टर्म काय, एक्स टर्मचा सुद्धा तुम्हाला डेरिवेटिव काढावा लागतो। तर मला बरेच जण असा क्वेश्चन विचारतात की सर समजा तुम्ही sin x घेतलं, हे फंक्शन घेतलं, sin x चा डेरिवेटिव काय काढणार, sin x चा डायरेक्ट डेरिवेटिव घेतो cos, बरोबर। नंतर मी समजा लिहिलं sin x², sin x² चा काय करणार, इकडे लक्ष द्या, sin x² चा cos x नाही येणार, काय cos x² आणि परत त्याचा x² चा डिफरेंशिएशन घ्यावं लागेल, डिफरेंशिएशन ऑफ x²। इथं तसंच होतं, sin चा डिफरन्स एवढाचं डिफरेंशिएशन फक्त cos आहे, याचं x या x चं परत डिफरेंशिएशन घ्यावं लागतं, म्हणजे डिफरेंशिएशन ऑफ x चं डिफरेंशिएशन 1 होतं, म्हणून तिथं आपण राईट अप्लाय करू, बरोबर। तसंच इथं सुद्धा तसंच आहे, x² म्हणजे याचं काय होणार 2x cos x²। अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचे की एखादा डिफरेंशिएशन दिला असेल तर तुम्हाला व्होल्टेजच्या टर्मचं डिफरेंशिएशन करावं लागतं, की फक्त मी इथं सायन्स केलं, सायन्सचं टर्म जमत नाही मला, त्याच्यात सायन्सचं अजून काय पुढं काय फंक्शन आहे, म्हणजेच सायन्सचं केलं मी, सायन्सच्या पुढं काय अँगल काय आहे, ते काय काय x² मध्ये x आहे का दुसरं काहीतरी फंक्शन आहे, त्याचं सुद्धा डिफरेंशिएशन करावं लागतं। इथं तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर समजली असेल, बरोबर। तर आता आपण पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन सॉल्व करूया, आपला जो क्वेश्चन राहिलेला। तर फ्रेंड्स जरा क्वेश्चन करूया आता आपण, dy/dx = 1 + 4x⁵ इंटू 8 पुढे दिलं काय फरक पडणार का तुम्हाला, नाही मी पुढे लिहिला, बरोबर। नंतर काय 3 + x - x² आता 3चं डिफरेंशिएशन, 3 काय कॉन्स्टंट 0 लिहायचीच गरज नाही, नाही लिहिलं तरी तुम्हाला पण नाही माहिती, ओकेमध्ये x चं डिफरेंशिएशन 1 1 - x² चं 2x। आता डायरेक्ट केलं काय, तुम्हाला फॉर्म्युले मी बोलून रिवाइज झाले असेल, आणि तसे पण तुमच्या तुम्हाला फॉर्म्युले
मी विलन करावंच लागतं त्यामध्ये बुद्धी किती फॉर्म्युले विलन झाली तशी 3 + x - x². आता 5 दिलं तर काय फरक पडणार 1 + 4x². 1 काय कॉन्स्टंट आहे याची गरज 1चा कॉन्स्टंट म्हणजे काय त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो याची गरज नाही. नंतर +4x 4 कॉन्स्टंट आहे बाहेर आला x तर डिफरन्शिएशन 1 राहिला काय फक्त 4. क्लिअर. तर आपला आन्सर काय होतंय dy/dt. म्हणजे एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं म्हणलं तर लो पॉवर कोणची 1 - 2x नंतर त्याच्यानंतर म्हणजे 1 + 4x⁵. त्याच्यानंतर 3 + x - x². क्लिअर. प्लस 5 आणि 4 24 1 + 4x⁴. 3 + x - x². हे तुमचा आन्सर आला. तर फ्रेंड्स तुम्हाला आहे ना एकदम अंदाज आला असेल की आपण क्वेश्चन कसे सॉल्व्ह करतो. क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्या कोणत्या बारीक गोष्टी त्या बारीक गोष्टीची लक्ष द्यावं लागतं. आय होप की तुम्हाला जो क्वेश्चन मी हा शिकवलाय तो क्वेश्चन एकदम इझी पद्धतीने तुम्हाला समजला असेल. हां जरी कोणाला डाऊट असेल तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला जर काही कॉम्प्लेक्स ज्या कन्सेप्ट सांगितल्या कन्सेप्टमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तसं जर याचा कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून ओके फ्रेंड्स. तर स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओची अपडेट येत राहतील. क्लिअर. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघायचा. तर चला फ्रेंड्स आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया. तर फ्रेंड्स बोर्डवर क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन काय x/√7 - 4x. आता बरेच जण डाऊट पडला असेल की सर आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा नक्की असं काय x अपॉन काहीच कन्फ्युजन व्हायची गरज नाही. कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेले आहे की असे जर क्वेश्चन आले तर कसे सॉल्व्ह करायचे आणि त्यासाठी कोणता रूल यूज करायचा. जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपण कोणता रूल यूज करतो मला सांगा. करेक्ट प्रोडक्ट रूल यूज करतो. जर असं असेल तर यूज करणार आपण क्वेश्चन रूल. तर क्वेश्चन रूल काय आपलं सांगा बरं. काय y = u/v देन y डॅश म्हणजे लक्षात मी असं लिहितो y डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ द y विथ रिस्पेक्ट टू x ला y डॅश लिहू शकता तुम्ही. पहिलं खालचं तसंच वरचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा तसंच खालचा डेरिव्हेटिव्ह आपण खालचा स्क्वेअर. आता एक लक्षात जे डॅश दिलाय फक्त त्याला तुम्ही काय म्हणू शकता की डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे आपण dy/dx लिहितो त्याला y डॅश किंवा v डॅश किंवा u डॅश असे सुद्धा लिहू शकतो. फॉर्म्युला माहिती क्वेश्चन आन्सर जमायलाच पाहिजे तुम्हाला. तर 2 सेकंद देतो तुम्ही आन्सर याचं काढून दाखवा. जरी डाऊट असेल कोणाला आन्सर चुकलं असेल तर मी 2 मिनिटात तुम्हाला व्हिडिओ सॉल्व्ह करून देईन सांगेल. तर मी त्याच्याशी आणि तुमचं जे आन्सर आले हे आन्सर कम्पेअर करा तर तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. आलेच. जर एखाद्याला जर डाऊट असेल की सर चुकलं कुठेतरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्याला नसे काहीच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे काही बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर मग काही लोड घ्यायचा गरज नाही. तुम्ही फक्त ट्राय करा. तुम्हाला जेवढे येतं तेवढे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. तर मित्रांनो तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल केलाय ना सॉल्व्ह. हां जर कोणाला डाऊट असेल तर मी सांगणारच आहे त्याचा आन्सर कसं काढायचं. तरी कुणी क्वेश्चन इमानदारीने सॉल्व्ह केलाय त्याला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जी हाय पाठवा की मेसेज करा की आहे ना सर क्वेश्चन सॉल्व्ह. आणि बरेच जण सॉल्व्ह करतात तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा.
डन. तर आता आपण जे आन्सर आले ते आन्सर माझ्या आन्सरला मॅच करते का नाही हे चेक करूया. आपला क्वेश्चन काय एक्स आपण रूट ऑफ 7 - 4x. पहिलं स्टेटमेंट काय आन्सर करताना तुम्ही ना डायरेक्ट यायचं नाही केलं नाही फक्त आन्सर काढत बसले फॉर्म्युला लिहिला तुला झालं तसं नाही. इमानदारी टाईम लागला चालेल पण स्टेप वाईजच जायचं. काय होतं जर तुम्ही स्टेप वाईज गेले हा तुम्ही जर डायरेक्ट काढला आन्सर तर आन्सर तुमच्या बरोबर सुद्धा येऊ शकतो त्याच्यात काही डाऊट नाही. पण जर तुम्ही स्टेप वाईज गेले तर कन्फ्युजन होईल. म्हणजे कॉम्प्लेक्स डायरेक्ट आन्सर काढायचं जे युनिटमध्येच AECETचे क्वेश्चन जे सॉल्व करता ते तुम्ही डायरेक्ट आन्सर काढले तरी चालेल. पण बोर्डमध्ये क्वेश्चन सॉल्व करताना स्टेप वाईज क्वेश्चन सॉल्व करायची डिफरन्सिएशन लिहायचं. जर तुम्ही ते आतापासूनच लिहित गेले तर तुम्ही जेव्हा एंड पेपर येईल एक्झाम येईल त्या पेपरच्या वेळेस जेव्हा त्याचा आन्सर लिहिसाल तेव्हा तुम्हाला एकदम इझी जाईल. म्हणजेच तेव्हा तुम्ही फक्त क्वेश्चन बघितलं की गप्पा उतरवलं होतं. त्यामुळे स्टेप वाईज लिहिताना एकदम ज्या स्टेप आहे त्या स्टेपमध्येच आन्सर लिहित जायचे. तुमच्या माइंडला कळतं की असं क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. एक्झाममध्ये लिहायचंच आहे ना जो पहिलं लिहितो आणि क्वेश्चन आणि सॉल्व करतो. त्यामुळे पहिलं काय करणार याला नाही डिफरन्शिएट काय करणार पहिलं कन्सिडर करणार y = x आपण रूट ऑफ 7 - 4x कन्सिडर केला. त्यानंतर जे आपलं ठरलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट लिहायचं. आपलं स्टेटमेंट काय आहे डिफरन्शिएट y to x differentiate y with respect to x. तर चला करूया डिफरन्स with respect to x. y चं डिफरन्शिएशन काय आहे मला सांगा डिवाइड बाय x. y चं डिफरन्शिएशन आलं डिवाइड बाय dx. आता आपला फॉर्म्युला काय केला फॉर्म्युला बघा खालचा तसाच ठेवला खालचा ठेवला तसाच. नंतर वरच्याचं डिफरन्शिएशन ऑफ द x. नंतर मायनस साइन वरचा तसाच ठेवला तसाच. खालच्याचं डिफरन्शिएशन करा डिफरन्शिएशन काय आपली रूट ऑफ -4x. त्यानंतर अपॉन त्याच्यानंतर खालचा स्क्वेअर खालचा डबल करायचा म्हणजे रूट ऑफ 7 - 4x चा स्क्वेअर. नंतर डिवाइड बाय dx रूट ऑफ 7 - 4x